नमस्कार. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी 5 मिनिटात तयार होणारे तांदळाचे घावन मी आज दाखवणार आहे. तर पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र असे घावन झाले आहेत. जाळीही एकदम व्यवस्थित पडली आहे व एकदम सॉफ्ट पातळ असे झाले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी पिठासाठी 2 वाट्या पाणी लागणार आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ असेल तर 2 वाटी पाणी असे एकदम बरोबर प्रमाण आहे. घावण्यासाठी एकदम पातळ असे बॅटर लागते. विस्करच्या सहाय्याने मी ते मिक्स करून घेत आहे. तर पाहू शकता पहिली वाटी मी पाणी टाकलं आहे. घावण्यासाठी एकदम पातळ असे पीठ लागते. दुसरी वाटी मी पाणी टाकत आहे. विस्करने पूर्ण गाठी अशा काढून घ्यायच्या आहेत व एकदम पातळ असे बॅटर बनवायचे आहे. व पाणी मिक्स करून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अगोदर मीठ घालायचं नाही. पूर्ण 2 वाट्या इथे मला पाणी लागले आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. तर पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी इतके पाण्यासारखे असे पातळ पीठ घावण्यासाठी लागते. तर हे पीठ बॅटर बनवून झाल्यानंतर लगेचच घावणं बनवायचे आहेत. तर आपण नंतर थोड्या वेळाने वगैरे घावन बनवायला घेतले तर ते पीठ थोडेसे आंबवले जाते व घावन तव्याला चिकटते. पहिली टिप म्हणजे बॅटर बनवून झालं की लगेचच आपल्याला इन्स्टंट असे हे घावन बनवून घ्यायचे आहेत. घावनाच्या पिठाला आंबवायची वगैरे अजिबात गरज नसते. व इथे एकदम फुल गॅसवर घावन बनवून घ्यायचं आहे. पीठ असे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. व घावन तव्यावर घालताना तवा एकदम कडकडीत गरम असला पाहिजे. जर तवा गरम नसेल तर घावन आपलं व्यवस्थित निघत नाही, तव्याला चिकटते. व फक्त 15 सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे. नंतर लगेच झाकण काढायचं आहे. ही टीप नक्की लक्षात ठेवा. जास्त वेळ झाकण ठेवले तर झाकणाला वाफेमुळं जे पाणी सुटते ते घावनावर पडते व व्यवस्थित जाळी पडत नाही. लगेच 15 सेकंदानंतर झाकण काढायचं आहे व कमी गॅस करायचा आहे. लक्षात ठेवा झाकण काढल्यानंतर गॅस कमी करायचा आहे व घावन टाकताना तवा कडकडीत गरम पाहिजे. गॅस मोठा ठेवायचा. तर पाहू शकता दोन्ही साईडने आपण घावन भाजून घेत आहे. काही ठिकाणी फक्त एकाच साईडने घावन भाजून घेतात, पण मी इथे दोन्ही साईडने भाजून घेतले आहे व जाळी ही व्यवस्थित पडली आहे. घावनाला कडा सुटल्यानंतरच आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे. तर इथे आपले घावन बनवून झाले आहे. मी आणखी एक बनवून दाखवते. व प्रत्येक घावनाच्या वेळेस तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. ब्रश नसेल तर तुम्ही अर्धा कांदा कट करून कांद्याच्या सहाय्याने सुद्धा तेल लावू शकता. व तवा कडकडीत गरम आहे व प्रत्येक वेळेस असे फुलपात्राने किंवा पेल्याने बॅटर हलवून घेऊन मगच घावन पसरून घ्यायचे आहे. तांदळाचे पीठ हे खाली जाऊन बसते, त्यामुळे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. हलवून नाही घेतले तर फक्त पाणीच वरचे येते, त्यामुळे व्यवस्थित हलवूनच घावन बनवून घ्यायचे आहे. 15 सेकंदानंतर झाकण काढले आहे. तर पाहू शकता गॅस कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. सगळीकडे गॅस लागत नाही तर अशा प्रकारे तवा फिरवून घावन भाजून घ्यायचा आहे. कडा सुटल्यानंतर उलटण्याच्या सहाय्याने पलटून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व या टिप्स फॉलो करा.
बिडाचा तवा नसेल तरी देखील डोशाच्या तव्यावर व्यवस्थित असे घावणं बनवून होतात. एकदम हेल्दी पौष्टिक असे हे नाश्ता आहे व झटपट होणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.